नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजे 26 डिसेंबरचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल आपण पाहिलेलं आहे अर्जुनने त्या हॉटेलमध्ये सचिनला आणि साक्षीला एकत्र पाहिलेलं असतं. आता अर्जुन त्याला फोन करतो तर सचिन हॉटेलमध्ये आतमध्ये असतो आणि तो साक्षीकडे निघालेला असतो. इतक्यात अर्जुन पाठीमागून येतो, त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो कारण सचिनने त्याचा फोन कट केलेला असतो. आता अर्जुन डायरेक्ट त्याची कॉलर पकडतो आणि त्याला खेचतच बाहेर घेऊन येतो. बाहेर म्हणजे अगदी त्याच्या गाडीमध्ये घेऊन येतो आणि त्याला गाडीमध्ये बसवतो अर्जुन. आणि हे सगळं सुरुवातीला आपल्याला म्युझिकली दाखवलेलं आहे की अर्जुन आता सचिनला घेऊन येतो, त्याला गाडीमध्ये बसवतो आणि आता दोघेजण मिळून अर्जुनच्या ऑफिसमध्ये जात असतात. आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये अर्जुन सचिनला घेऊन जातो. आता रस्त्यामध्ये गाडीत बसल्यानंतर सचिन विचारत असतो की अर्जुन अरे काय झालंय म्हणून. अर्जुन अरे एवढं चिडायला काय झालंय सांग तरी, असा सचिन सतत विचारत असतो. आणि आपण पाहतो की इकडे साक्षी विचार करत असते की अरे सचिन कुठे राहिला, तो माझी गाडी न बघताच गेटकडे गेला असेल का, आणि ऑलरेडी मी गाडीत बसले हे त्याला मला ना सांगायलाच हवं, असं म्हणून साक्षी आता त्याला फोन करत असते. आता सचिन जो आहे तो अतिशय घाबरलेला असतो आणि तो अर्जुनच्या गाडीत बसलेला असतो. आणि इतक्यातच साक्षीचा फोटो आणि तिचा फोन येतो. आता इकडे साक्षी उचल म्हणत असते आणि हा जो सचिन आहे तर तो फोन काही उचलत नाही, डायरेक्ट फोन कट करतो आणि स्विच ऑफ करून टाकतो. आता अर्जुन हे सगळं बघतो की तो फोन स्विच ऑफ करतोय ते. आता पण तरीही अर्जुन काहीच बोलत नाही कारण आज अर्जुन इतका संतापलेला आणि इतका चिडलेला दाखवला की बापरे, अर्जुन इतका चिडलेला मी तर ठरलं तर मग मध्ये कधी पाहिलेलं नव्हतं. आता सचिन म्हणतो नक्की काय झालंय सचिन, अर्जुन सांगतोस का मला तू नक्की काय झालंय ते. आता सचिन खूप विचारतो पण अर्जुन एक शब्दही त्याच्याशी बोलत नाही. आणि इकडे साक्षी म्हणते की अरे हा तर फोन उचलत नाही आणि मी इथे थांबून राहिले, हे जर का अर्जुनने पाहिलं तर इथे उभारण्यात काहीच पॉईंट नाही आहे, मी इथून निघतेच, असं म्हणून साक्षी सुद्धा आता तिथून निघून जाते. आता अर्जुन सचिनला ऑफिसमध्ये घेऊन येतो आणि सुरुवातीला तर थोडा वेळ त्याला काहीच बोलत नाही. त्यानंतर सचिनचा हालचाल बघून लगेचच म्हणतो काय झाली, जायचंय कुठे जायचंय. आता यावरती सचिन म्हणतो अरे ती मीटिंग आहे ना माझी. तर लगेच अर्जुन म्हणतो कुठे मीटिंग आहे तुझी, चेन्नई, दिल्ली, कॅनडा की हॉटेल पर्लमध्ये, कुठे आहे तुझी मीटिंग, असं अर्जुन सचिनला विचारत असतो. सचिन इतका घाबरलेला असतो की लगेचच म्हणतो की हां हॉटेल पर्लमध्येच माझी मीटिंग आहे, आपण तिथे भेटलो ना तर त्यावेळेस मी मीटिंगसाठी चाललो होतो, पण काय झालं होतं तो आज माझी कॉलर वगैरे पकडलीस आणि चिडलास वगैरे. आता सचिन विचारतो की तू माझी कॉलर वगैरे पकडलीस आणि एकदम चिडलास आणि तू मला इथे ऑफिसमध्ये घेऊन आलास, व्हॉट्स द मॅटर, असं सचिन विचारतो. आता अर्जुन म्हणतो तुला खरंच कळत नाही आहे काय ॲक्टिंग करतोस तू माझ्यासमोर, जशी माझ्या अस्मिताईसमोर रोज ॲक्टिंग करतोस ते, असं अर्जुनने म्हणल्यानंतर की सचिन हा जरा थोडा निर्ढावलेलाच माणूस दिसतो इथे. लगेचच तो काही कबूल होत नाही. सुरुवातीला तर म्हणतो की म्हणजे, तर लगेच अर्जुन म्हणतो अस्मिताईवर प्रेम असल्याचं नाटक कामासाठी दिल्लीला चेन्नईला जातोय हे सगळं दाखवतोस आणि मग पनवेलच्याच एका हॉटेलमध्ये एका मुलीला, असं तो म्हणतो. 2 मिनटं थांबतो आणि म्हणतो की किस करताना दिसतोस म्हणून. आता हे ऐकल्यावर तर सचिनला त्याची अवकात खरीच कळते आणि त्याला लगेच समजतं की हे सगळं अर्जुनने पाहिलंय म्हणून. आता सचिन म्हणतो अर्जुन तुझा काहीतरी गैरसमज होतोय. आणि पुढे म्हणतो की हां त्या मुलीबरोबर तू आता मला रेस्टॉरंटमध्ये बघितलंस का मगाशी, अरे ती कुलीग आहे माझी, टोरंटो बेस्ड माझी अशी कुलीग आहे ती, असं सचिन म्हणल्यानंतर मग पुढे सचिन म्हणतो की अरे त्यांना ट्रीट करण्याची अशीच पद्धत आहे. आता इतक्या जोरात अर्जुन ओरडतो की तुला मूर्ख वाटलो का मी, मूर्ख वाटलो का, असं म्हणून टेबलवर हात आपटून उभा राहतो आणि त्याच्याकडे येतो आणि म्हणतो की एका कुलीगला कसं ट्रीट करतात आणि एका गर्लफ्रेंडला कसं ट्रीट करतात हे मला कळत नाही आहे का, मी मूर्ख आहे असं वाटतंय का तुला, बोल ना, असं म्हणल्यानंतर अर्जुन खूपच चिडलेला असतो. आता सचिन तेवढ्याच शांतपणे म्हणतो की गर्लफ्रेंड म्हणून आणि उभारतो आणि तो म्हणतो की अर्जुन अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय. आणि पुढे म्हणतो की मी काहीच केलेलं नाही आहे तिच्यावर, मी काय फ्लट वगैरे केलेलं नाही आहे, ती काय माझी गर्लफ्रेंड वगैरे नाही आहे, मी फक्त तिच्या गाल्यावर, असं म्हणलं की अर्जुन एक सनकन तिच्या थोबाडीत देतो. हा एपिसोड खूपच भारी दाखवलं आणि आणि अर्जुन सचिनला म्हणतो की मला ना तुझी लाज वाटते म्हणून. आता अर्जुन म्हणत असतो, आता अर्जुन पुढे म्हणतो की एक लक्षात ठेव, तू अख्ख्या जगाशी खोटं बोलतोस पण ॲडव्होकेट अर्जुन सुभदारशी नाही, लक्षात ठेव. आणि पुन्हा तिची कॉलर पकडून अर्जुन बोलत असतो आणि पुढे म्हणतो
की आणि मी जे विचारतोय ना त्याचं नीट आणि खरं उत्तर दे, की ती मुलगी कोण होती असं विचारत असतो अर्जुन. पुढे म्हणतो की बोल, तुझा अफेअर सुरू आहे का, बोल लवकर असं म्हणल्यानंतर आता सचिनकडे पर्यायच नसतो बोलण्याशिवाय. आता तो म्हणतो की अगदीच असं नाही, पण असा करत असतो सचिन. अर्जुन म्हणतो पण काय, तर सचिन म्हणतो भेटतो आम्ही. अर्जुन म्हणतो कधीपासून सुरू आहे हे सगळं. आता सचिन म्हणतो की आधी आम्ही ऑनलाईन भेटलो होतो, मग मी इंडियामध्ये आल्यानंतर रेग्युलरली भेटायला लागलो. आता हे सगळं सचिन सांगतो. आता अर्जुनचा इतका संताप होतो. अर्जुन म्हणतो की म्हणजे चेन्नई, दिल्ली, मीटिंग्स हे सगळं काही खोटं होतं तर तुझं, असं अर्जुन त्याचा शर्ट पकडून बोलत असतो. आणि अचानक त्याच्या शर्टला हिसका देतो आणि त्याला सोडतो आणि म्हणतो डिस्कस्टिंग यू आर. आणि म्हणतो की अस्मिताई म्हणाली सुद्धा होती की तिला डाऊट आलाय तुझ्यावरून म्हणून. तिने तुला एका मुलासोबत पाहिले हे सुद्धा तिने आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं, पण आम्ही तिचं ऐकलं नाही कारण आमचा तुझ्यावरती विश्वास होता ना म्हणून. लगेच सचिन म्हणतो आय एम रिअली व्हेरी सॉरी अर्जुन, हे बघ मला अस्मिताला दुखवायचं नव्हतं रे म्हणून, असं सचिन सांगत असतो. आणि पुढे म्हणतो की माझं अस्मितावर खूप प्रेम आहे रे. आता सचिन जेव्हा म्हणतो की माझं अस्मितावर खूप प्रेम आहे रे, त्यावर अर्जुन म्हणतो की मग तरीसुद्धा तू अफेअर केलंस. आता त्यावर सचिन म्हणतो की प्लीज माझ्यावर चिडू नको, आय एम पार्ट ऑफ युअर फॅमिली. आता अर्जुन पुन्हा म्हणतो तरीसुद्धा तू अफेअर केलंस म्हणून. आता सचिनकडे बोलायला शब्दच नसतो. सचिन अर्जुनला म्हणत असतो की प्लीज चिडू नकोस, शेवटची चूक म्हणून माफ करून टाक प्लीज मी पुन्हा हे कधीच नाही करणार. असं म्हणल्यानंतर अर्जुन जो आहे तर त्याचा हात झटकतो आणि म्हणतो की अस्मिता जर आता प्रेग्नंट नसती ना तर तुला फरफटत तिच्यासमोर नेलं असतं मी, तिच्या पाया पडायला लावलं असतं मी, आणि जरी तिने तुला माफ केलं असतं ना. आणि पुन्हा त्याचा शर्ट पकडतो आणि म्हणतो की तरी मी तुला माफ केलं नसतं. अर्जुन आज खूपच चिडलेला असतो सचिनवर आणि म्हणतो की ओके मी तुला कधीच माफ केलं नसतं असं म्हणून पुन्हा तो त्याच्या शर्टला धक्का देऊन त्याला मागे ढकलतो. आता सचिन म्हणत असतो की अरे पण तू असं काहीच करू नकोस असं बोलत असतो सचिन. आणि पुढे म्हणतो की अस्मी अरे तिला हा शॉक नाही सहन होणार. आणि पुढे म्हणतो की नाजूक आहे रे तिची कंडिशन, प्रेग्नंट आहे ना ती आता. अर्जुन म्हणतो म्हणूनच मग तू आता माझ्यासमोर इथे उभा आहेस, कळालं का तुला. अर्जुन आता फार मस्त बोलतो आणि म्हणतो की नाही तर तुझ्यावर कधीच फ्रॉड आणि इमोशनल ॲक्टिंगची केस टाकली असते आणि तुला जेलमध्ये टाकलं असतं. सचिन म्हणतो प्लीज असं काही बोलू नकोस हां प्लीज, चूक झाली मला माफ कर, ही पहिली आणि शेवटची चूक समज. अर्जुन म्हणतो चूक पहिल्यांदा सुद्धा करायची नसते, कळालं का. आणि पुढे म्हणतो की आय विश मला तुझ्याशी आत्ताच्या आत्ता संबंध तोडता आले असते, पण अस्मिताईमुळे माझे हात बांधले गेलेत असं अर्जुन सांगतो. आणि पुढे अर्जुन म्हणतो की मी तुला शेवटचं सांगतोय, अगदी शेवटचं सांगतोय की हे जे काय तुझा फेरफेर सुरू आहे ना हे आत्ताच्या आत्ता बंद करायचं हां, आत्ताच्या आत्ता संपायला पाहिजे आहे. पुन्हा जर का तू अस्मिता सोडून कोणत्या दुसऱ्या मुलीकडे बघताना जरी दिसलंस ना तर लक्षात ठेव गाठ माझ्याशी म्हणून. अर्जुनने आता त्याला चांगलीच धमकी दिली. सचिन लगेच म्हणतो की नाही आता मी ना तिला कधीच भेटणार नाही, ही माझी शेवटचीच भेट. अर्जुन म्हणतो हा तुझा शेवटचा चान्ससुद्धा आहे आणि पुन्हा जर का मला तू दुसऱ्या मुलीसोबत दिसलास ना तर तुला संपवीन मी, अशी आता अर्जुनने डायरेक्ट धमकीच दिली. आणि पुढे म्हणतो की देवाकडे तू एकच प्रार्थना कर की मी तुला जेलमध्ये पाठवीन, देवाकडे नाही. अशी न तू आता प्रार्थना कर की जेलमध्ये जाणं पसंत करशील म्हणून, नाहीतर मी तुला देवाकडे पाठवेन. अर्जुनने आज त्याला चांगलीच धमकी दिली आहे आणि सचिन एवढा घाबरलेला दाखवला आहे ना की बस. आणि आता आपण पाहतोय की आता इथे अर्जुन त्याला काहीच बोलत नाही. सचिन लगेचच सॉरी म्हणण्याचा प्रयत्न करत असतो, पण अर्जुन त्याला हातानेच इशारा करतो की हे असलं काही बोलायचं नाही म्हणून. छान दाखवलं आहे हा सीन, तुम्ही टी व्हीवरती आजचा सीन नक्की पहा. आता आपण लगेचच दुसरा सीन पाहतोय तर तो म्हणजे अर्जुन घरी आलेला असतो आणि अर्जुन खूप थकलेला असतो. आता तो डायनिंग टेबलवरती बसलेला असतो. आता सायली मागेच असते. सायली म्हणते काय हो आज खूप दमलेले दिसताय तुम्ही, आज खूप काम होतं का. तर अर्जुन म्हणतो हो गं आज खूप साऱ्या मीटिंग्स होत्या, दिवसभर खुर्चीवरून उठताच आलं नाही मला. की आता सायली अचानक तिथला एक बाम काढते आणि अर्जुनला देते. आता इथे या बामची ॲड करण्यासाठी हा सीन घेतलेला आहे. सायली अर्जुन जवळ येते आणि म्हणते की हा बाम लावा, यातले सगळे गुण एकत्र येतात आणि स्टिफनेस पटकन कमी येतो. आता हे सगळं त्या बामच्या ॲडसाठी चालू आहे हा आजचा सीन. यात काही आता विशेष असं आपल्याला दाखवलेलं नाही.
आता सायली अर्जुनला सांगत असते की यामध्ये चिकटपणा अजिबात नसतो आणि त्यामुळे एकदा लावलं की उबदारपणा लगेच जाणवतो. आता अर्जुन लगेच ते बाम जो आहे तर तो खांद्याला लावतो आणि लगेच त्याला बरं पण वाटायला लागतं आणि तो म्हणतो की खरंच गं लगेच मला फरक जाणवला आणि खूप छान वाटतंय मला. आता सायली म्हणते बरं झालं आता निदान तुम्ही जेवायला तरी माझ्यावरती बसाल, नाही तरी या खांद्यांमुळे जेवणापर्यंत अगदी थकून जाल तुम्ही. अर्जुन म्हणतो असं अजिबात होणार नाही, आता माझं दुखणं गेलं कायमचं. आता आपण लगेचच दुसरा सीन पाहतोय तो म्हणजे नागराज आणि सुमनचा. नागराज घरामध्ये येऊन बसलेला असतो आणि सुमन जी आहे तर ती कपडे घेऊन गाड्या करत असते ती रूममध्ये आलेली असते. आता ती रूममध्ये आल्यानंतर नागराजला पाहते तर हा नागराज जो आहे तर तो चांगल्या टांगड्या टाकून पडलेला असतोय. आता नागराज म्हणतो की सुमनला पाहताच मागितल्याशिवाय चहा मिळणार नाही आहे का, मला कधी चालू आहे मी. सुमन म्हणते तुम्ही मागितलंच नाही तर मला कळणार कसा की तुम्हाला चहा हवा आहे म्हणून. नागराज म्हणतो आता कळलं ना, जा मग आता चहा घेऊन ये. आता सुमन म्हणते एवढं काम संपत्ते आणि मग मी करते हां चहा. आता नागराज म्हणतो तुझं काम इतकंही महत्त्वाचं नाही आहे की ते काम थांबलं तर देशाचा कारभार अडेल म्हणून. जा चहा आण सुमन जा. आता सुमन म्हणते तुमच्या चहा इतकंच माझं कामसुद्धा महत्त्वाचं आहे हां. आणि पुढे म्हणते की चहा करता करता मी जेवणाच्या तयारीला लागेल आणि मग हे काम राहून जाईल असं सुमन म्हणत असते आणि पुढे म्हणते की म्हणून एवढं काम संपवते आणि मगच जाते हां खाली मी. आता लगेच नागराज तिच्यावर चिडतो आणि म्हणतो फार बोलायला लागलीस हां तू सुमन, आणि तुला तर मी असं म्हणून उठतो. आता सुमन सुद्धा बेड सोडून त्याच्यासमोर येऊन उभारते. नागराज म्हणतो जा चहा दे मला. आता सुमन त्याला चांगलाच लूक देते. सायलीने सांगितल्याप्रमाणे नजरेनेच त्याला घाबरवते. नागराज म्हणत असतो की सुमन चहा दे म्हणला की द्यायचा. आता त्याच्या बोलण्याचा वास येतो. आता सुमन म्हणते तुम्ही दारू पिलात का. आता नागराज लगेच म्हणतो तुला काय करायचं आहे का, तुला काय करायचं आहे म्हणून, आणि म्हणतो की एक झापड देईन तुला असं म्हणून तिच्यावर हात चुलतो. आता तितक्याच ताकदीने सुमन त्याचा हात झिडकारते आणि त्याला म्हणते की माझ्या अंगावर हात उचलायचा नाही हां, मी तुमची बायको आहे, मालकीची वस्तू नाही. आता सुमनने अगदी सायलीने सांगितल्याप्रमाणे त्याला धमकवले. आता त्याला म्हणते की खाली या मगच करेन चहा, आणि नागराजला म्हणते की आणि पुन्हा दारू पिऊन यायचं नाही, कळालं का तुम्हाला, नाहीतर मला हे सगळं रविराज भाऊजींच्या कानावरती घालावं लागेल. सुमनने आता जबरदस्त असं सायलीने शिकवल्याप्रमाणे नागराजला चांगलीच धमकी दिलेली आहे. आता सुमन ती सगळे कपाटामध्ये कपडे ठेवून टाकते आणि रूममधून निघून जाते. नागराजला तर समजतच नाही की अरे हे काय रूप आहे म्हणून नवीनच सुमनचं. आणि आपण लगेचच आता दुसरा सीन पाहतोय. नागराज तर इथं घाबरलेला असतो. आता दुसऱ्या सीनमध्ये आता बहुतेक रात्र झालेली आहे आणि अर्जुन आणि सायली दोघेजण रूममध्ये असतात. आता अर्जुन एका खुर्चीवरती बसलेला असतो आणि अर्जुन सतत विचार करत असतो की आज त्याने सचिन आणि साक्षीला कसं एकत्र पाहिले हे सगळं, आणि सायली त्याच्याच कडेला बोलत असते. आता सायली अर्जुनशी बोलत असते, म्हणत असते सुमन काकू आता नको त्या गोष्टी सहन करणार नाहीत हं, त्या आता नागराज काकांना चांगलंच उत्तर देतील असं सायली अर्जुनला सांगत असते. आता सायली पुढे म्हणते मुळात आज मी त्यांना जे काही सांगितलं ते सगळं ना सुमन काकूंनी समजून घेतलं, त्यामुळे माझी चिंता अगदीच मिटली असं सायली तिथल्या फाईल्स आवरता बोलत असते. पुढे म्हणते की प्रत्येक स्त्रीने ना स्वतःचा आदर करायलाच हवा, तरच जग तिचं आदर करेल ना. पण माझी खात्री आहे सुमन काकू यापुढे कोणताही अपमान सहनच करणार नाही असं सायली अर्जुनशी बोलत असते. पाणी पाहते तर अर्जुनचं लक्षच नाही आहे तिच्याकडे बोलण्यात. आता सायली म्हणते काय हो मी काय बोलते आणि तुम्ही हे असे काय, तरी अर्जुन काहीच बोलत नाही. अर्जुन अगदीच शून्यात नजर लावून खुर्चीवर बसलेला असतो. सायली म्हणत असते मी काय बोलते ते तुम्ही ऐकताय का, तरी अर्जुन काहीच रिप्लाय देत नाही. आता सायली येते आणि अगदी त्याच्या पायाजवळ बसते आणि त्याच्या पायाला हात लावते. तेव्हा अर्जुनचं लक्ष सायलीकडे जातं. सायली म्हणते काय हो कसला विचार करताय, फोनवर बोलला तेव्हाही मला जाणवलं की तुम्ही अस्वस्थ आहात म्हणून, घरी आल्यापासून सुद्धा तुमचं कशातच लक्ष नाही आहे, काय झालंय नक्की. आता सायली विचारत असते अर्जुनला की नक्की काय झाले सांगा ना, कसला विचार करताय. पण अर्जुन काहीच बोलत नाही. अर्जुन मनातच म्हणतो काय झालं हे तुला कसं सांगू मी, आणि कोणाकडे हे सचिनबद्दल काय बोलू मी. आणि पुढे म्हणतो की खूपच विचित्र चाललंय सगळं, कारण आज त्यांनी पाहिलेच असतंय तसं. सायली म्हणते तुम्ही सुमन काकूंचा विचार करताय का, तर अजिबात विचार करू नका, कारण माझी खात्री आहे की नागराज काकांपेक्षा नागराज काकांपुढे ना सुमन काकू अगदी ठामपणे उभे राहतील, तुम्ही बघाच ते. आता अर्जुन म्हणतो की सायली आणि गप्प बसतो, बिचारायला काय बोलावं ते कळतच नाही. तो म्हणतो की सायली अस्मिताई ठीक आहे ना,
तर सायली म्हणते हो का? तर अर्जुन म्हणतो नाही, आजकाल तिचा मूड जरा वेगळा असतो ना, म्हणूनच विचारलं. आता सायली म्हणते मला ना जरा तुमचाच मूड वेगळा वाटतोय. अर्जुन म्हणतो नाही ग, तसं नाही, माझं जरा डोकं जड झालंय. तर सायली म्हणते होणारच ना डोकं जड, डोक्यात बऱ्याच केसेस असतात ना, पण ह्या केसेसच्या गर्दीमध्ये थोडीशी जागा माझ्यासाठी पण ठेवा, असं सायली म्हणते. आता अर्जुन जराच हसण्याचं नाटक करतो, तर सायली म्हणते बघा किती छान हसताय ना तुम्ही, हसताना तुम्ही खूप छान दिसता, असं म्हणून सायली आता मूड त्याचा थोडासा छान करण्याचा प्रयत्न करते. पण काही केलं अर्जुनच्या मनातून तो विचार जात नाही. आता आपण पाहतोय की पुढचा सीन आता सकाळ झालेली असते आणि सकाळी सगळेजण सुभेदार डायनिंग टेबलवरती आलेले असतात आणि कल्पनाताई म्हणत असतात की अर्जुन तुला आणखीन पोहे वाढू का? तर अर्जुनचं लक्षच नसतं. अर्जुन पुन्हा शून्यात नजर लावून बसलेला असतो. अर्जुनला या सगळ्या गोष्टींचा खूपच धक्का बसलेला असतो. आता प्रतापराव म्हणतात अर्जुन अरे लक्ष कुठं आहे तुझं? आता अर्जुन असं जोरात म्हणल्यानंतर लगेचच अर्जुनला जा मम्मा काय बघते म्हणते बघ ना. अर्जुन म्हणतो काय मम्मा? तर कल्पनाताई म्हणतात अरे पोहे वाढू का? तर नाही नाही नको नको म्हणतो. आता अर्जुन सगळीकडे बघायला लागतो आणि म्हणतो हे काय अस्मिताताई कुठे आहे? एकदम हायपर होऊन बोलतो आणि म्हणतो किती नाश्ता करायला आलीच नाही अजून, का बरं? ठीक आहे ना ती? कल्पनाताई म्हणतात अरे हो ठीक आहे ना ती, अरे मगाशी मी तिच्या खोलीमध्ये जेव्हा गेले होते ना तेव्हा ती तिच्या मैत्रिणीशी फोनवरती बोलत होती, येईलच 5 मिनिटात, असं अर्जुन म्हणत असतो. आता असं झालं ना इतक्यातच अस्मिता तिथे येते. लगे प्रतापराव म्हणतात घ्या आली बघा. आता लगेच अस्मिता म्हणते आणि येऊन समोर खुर्चीवर म्हणते. आता प्रतापराव म्हणतात आता तरी घास खाली जाईल का कशाखाली? मग अस्मिता म्हणते म्हणजे अर्जुनला माझी आठवण वगैरे येत होती की काय? तर प्रतापराव म्हणतात खूप. मग अस्मिता म्हणते म्हणजे आज खरंच सूर्य दक्षिणेला उगवलेला असणार, असं अस्मिता म्हणत असते आणि पुढे म्हणते की नाहीतर अर्जुनला सायलीशिवाय कुणी दिसतं का? प्रतापराव लगेचच म्हणत असतात बरोबरच आहे. अर्जुन म्हणतो खरं आहे, मला माझ्या बायकोला सोडून मी दुसऱ्या कोणत्याही मुलीकडे मी कधीच बघत नाही. आणि अर्जुन असं बोलता बोलता अचानकच सिरियस होतो आणि म्हणतो की फक्त तीच नाही तर माझी अख्खी फॅमिली माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे म्हणून. आता अर्जुन जे काही बोलतो तर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अतिशय सिरियस दाखवलेत. आता प्रतापराव अस्मिता आणि कल्पना हे तिघजण सुद्धा सिरियसली बघतात की अर्जुन पुढे म्हणत असताना जर कोणी त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याचा प्रयत्न जरी केला तर मी त्याचा जीव घेईन. आता अर्जुन इतका का चिडला हे घरच्यांना कळतच नाही. आता अस्मिता सुद्धा म्हणते की अरे अर्जुन हो शांत हो तू, अरे मी फक्त ना हे सगळी गंमत करत होते म्हणून. आता अस्मितालाही कळत नाही आणि सगळ्यांना प्रतापराव तर बघतच राहतात की हे असं का बोलते म्हणून. अस्मिता म्हणते अरे मी फक्त गंमत करते. त्यावर अर्जुन म्हणतो पण आय एम सिरियस अस्मिताई, आणि म्हणतो की ते आणि बोलता बोलता थांबतो आणि म्हणतो ठीक आहे टेक केअर बाय, असं म्हणून तो तिथून अचानकच निघून जातो. आता कोणाला काहीच कळत नाही की अर्जुनला काय झालंय की असा का निघून गेलाय म्हणून. आता सायली मनातच विचार करायला लागते की अरे यांना काय झालं, कालपासून हे असे का वागतायत म्हणून. कारण सायलीलाही समजत नसते की अर्जुनला नक्की काय झाले ते. आणि हा सीन इथे संपतो. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून टाका. लाईक केल्यामुळे चॅनल जो हा व्हिडिओ जो आहे तो यूट्यूब सगळ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे प्लीज चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आता आपण लगेच दुसरा सीन पाहतोय तर तो दुसरा सीन म्हणजे आहे नागराज आणि प्रियाचा. आता नागराजने महिपतला पहिल्या ठिकाणी ज्या ठिकाणी किडनॅप करून ठेवलेलं होतं ना तिथंच प्रिया येते आणि प्रिया म्हणते की म्हणजे प्रिया म्हणते तुम्हीच महिपतला कुठेतरी लपवून ठेवलंय ना, म्हणजे मी महिपतला शोधण्यासाठी जेवढी मेहनत घेतली ती सगळी मेहनत अलगद बाजूला करून तुम्ही महिपतला कमवलं, ही कुठं सगळी फेडालो एवढी पाप, असं प्रिया म्हणत असते नागराजला. आता नागराज म्हणतो प्रिया पाप पुण्याचा हिशोब ना मला नको सांगू, तुझा जर पाप पुण्याचा हिशोब करायला बसलो ना तर पूर्ण 2 दिवस जातील, असं नागराज म्हणत असतो. आणि चल बोल मला इथं कशाला भेटत असतो. आता लगेचच प्रिया म्हणते ऐका ना तुम्ही लहानपणी असताना त्या गोष्टी ऐकल्या असतील ना. आता नागराज आहे ना, नागराज लगेच तोंड वाकडं करतो. प्रिया म्हणते ऐकून तरी घ्या ना, अगोदर ऐकून घ्या. प्रिया म्हणते ती गोष्ट तुम्ही लहानपणी ऐकलीत का की राक्षसाचा जीव जो आहे तर सगळ्या पोपटामध्ये असतो, म्हणजे आपल्याला राक्षसाला हातही न लावता जर का पोपटाला मारलं ना तर राक्षसाला आपण अगदी अलगद हातात घेऊ शकतो. ही गोष्ट तुम्ही ऐकली का? आता नागराजावर म्हणतो वाचली मी ती गोष्ट, चल बोल पुढं बोल, असं पुढं म्हणत असतो. नागराज तिला अजिबातच भाव देत नाही. प्रिया म्हणते महिपतचा जीव पूर्णपणे साक्षीमध्ये अडकलाय, महिपतचं तोंड जर कायमचं बंद करायचं असेल तर साक्षीचा उपयोग करून घ्यायचा, असं आता नागराजला ती सांगते. आता कुठे नागराजच्या डोक्यात ट्यूब पेटायला सुरुवात होते. नागराज म्हणतो कसं काय?
तर लगेच प्रिया म्हणते, महिपतची बिनडोक फंटर कधी कामाला येणार? तेव्हा नागराज ओरडतो, तुला जे काय म्हणायचं ते पटापट बोल प्रिया. प्रिया म्हणते की हे बघा, मला मान्य आहे की हे थोडं कठीण आहे, पण हे सगळं अशक्य नाही आहे. आणि पुढे म्हणते, ऐका ना मी काय प्लॅन सांगते ती. आणि आता प्रिया नागराजला काहीतरी प्लॅन सांगते आणि आता हे सगळं म्युझिकली दाखवलेलं आहे. आता तिने नक्की काय प्लॅन सांगितलं हे काय आपल्याला ऐकवलेलं नाही. फक्त नागराज प्रियाने सांगितलेला प्लॅन जो आहे तर तो शांतपणे ऐकून घेत असतो. आता जो काही प्लॅन सांगते ना प्रिया, तर तो नागराजला एकदम पटतो. त्याला वाटते की हां, हे प्लॅन परफेक्ट आहे म्हणून. आता संपूर्ण प्लॅन प्रिया जो आहे तर तो नागराजला सांगते. बापरे, प्रिया इतकी खतरनाक वाटली आहे ना की बस. आता प्रिया प्लॅन सांगून झाल्यानंतर म्हणते, कसं वाटला माझा प्लॅन? नागराज म्हणतो, नाही पण हे असं झालं तर प्रिया पुढे म्हणते, तर महिपत तुमच्या विरोधात कधीच तोंड उघडू शकणार नाही. आता असं म्हटल्यानंतर की नागराज थोडा विचार करायला लागतो आणि म्हणतो की प्लॅन तसा बरा आहे, एवढा काही वाईट नाही आहे म्हणून. आता प्रिया लगेचच हसायला लागते आणि म्हणते की लगे ॲटिट्यूड दाखवते प्रिया, हाताची घडी घालून वगैरे, आणि म्हणते की हे सगळं मी आपल्यासाठी करते, निदान आता तरी सांगाल का महिपतला कुठे लपवून ठेवलं ते? आता हे ऐकल्यानंतर नागराज म्हणतो, अच्छा, म्हणजे हे सगळं महिपत कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी तू करतच होतीस. तर महिपतचं काय करायचं ना तर त्यात तू लक्ष घालू नकोस. तू या सगळ्यापासून लांबच राहा प्रिया. प्रिया म्हणते, तुमचा माझ्यावर एवढाही विश्वास नाही आहे? नागराज म्हणतो, नाही आहे, अजिबात विश्वास नाही आहे माझा तुझ्यावर. आणि बास हां, आता बास. आता मला हा जो मस्का मारण्याचा प्रयत्न करतेस ना तर तो बास. प्रिया म्हणते, मी तुम्हाला आता एवढा प्लॅन सांगते. तर नागराज म्हणतो, प्लॅन सक्सेसफुल होईल ना त्यानंतर आपण बोलूया. नागराज तिला बोलूच देत नाही, लगेच बोलणं कट करतो आणि म्हणतो, प्लॅन सक्सेसफुल झाल्यानंतर बोलूया आणि भेटूया. असं म्हणून नागराज आता तिथून निघून जातो. आता प्रिया अतिशय चिडलेली दाखवली, एवढा प्लॅन सांगून सुद्धा काहीच उपयोग झाला नाही म्हणून. प्रिया नुसती संतापलेली असते. आणि आजचा हा भाग इथेच संपतोय. आता आपण पाहतोय की पुढच्या भागामध्ये साक्षीला एक चिठ्ठी येते की सावध राहा म्हणून. आणि नागराज इकडे म्हणत असतो महिपतला की साक्षी शिकरे उर्फ समीरा शेखर उर्फ साक्षी महिपत शिकरे ही जिवंत आहे. आणि असं जर का पोलिसांना कळलं आणि पेपरमध्ये आलं तर काय होईल हा विचार कर. प्लीज सबस्क्राईब करा. टेक केअर. बाय बाय.